उत्पत्तीपेक्षा, उत्पन्न होण्यापेक्षा सुद्धा लय कशात होतो याच्याकरता उपादानाचं हे जास्त चांगलं लक्षण मानलं जातं वेदांतामध्ये. कशापासून निर्माण होतं हे बघू नका, कशामध्ये विलीन होतं हे बघा. मग आता जगताचं उपादान शोधायचंय ना, मग जगत कशातून उत्पन्न झालं बघू नका. हे जग ज्या वेळेला लय पावेल त्यावेळेला कशात लय पावेल ते बघा, म्हणजे ते त्याचं उपादान होतं. आणि हे जग लय पावेल तर ते परब्रह्मातच लय पावेल, म्हणजे परब्रह्मच या जगताचं उपादान कारण. असा विचार आहे. कशा करता मी आपल्याला हे सांगितलं. नुरोनिया ठेला, हा ठेला जो शब्द आला ना, तो ठेला म्हणजे पानाचा ठेला नव्हे. ठेला म्हणजे राहिला. राहिला तो काय राहिला, काहीच उरलं नाही आणि हा उरला. ठेला काहीच उरलं नाही तर हा कसा उरला, कारण जे काही उरलं नाही ते याच्यामध्ये लय पावलं म्हणून हा उरला. असं आहे. निवृत्ती होताना ती दोन पद्धतीने होत असते. एकाला लयरूप निवृत्ती म्हणतात आणि एकाला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. हे वेदांतातले प्रकार आहे. कार्य कारणामध्ये लय पावतं आणि कारण रूपानं राहतं, ही लयरूप निवृत्ती आहे. आणि कार्य हे कारणासह वर्तमान निवृत्त होतं, त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. अज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती होत असते आणि जगताची लयरूप निवृत्ती होत असते. अज्ञान जातं ते मायेसह जातं, ही आत्यंतिक निवृत्ती आहे. पण जग जेव्हा जातं तेव्हा परब्रह्मामध्ये विलीन पावतं आणि परब्रह्म शिल्लक राहतं, ही लयरूप निवृत्ती आहे. याला लय म्हणतात. मग असा जर विचार केला तर आपल्याला दिसणारं स्थूल जगत, आपला देह, आपण जगत एवढं लांब कशाला, आपल्या जवळ जाऊ. हा देह पंचमहाभूताने बनला, त्यामुळे हा देह ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तो पंचकृत पंचमहाभूतामध्ये जाईल, तिथून अपंचीकृत महाभूतामध्ये जाईल, तिथून गुणांमध्ये जाईल, तिथून प्रकृतीमध्ये जाईल आणि ती प्रकृती परब्रह्मामध्ये विलीन पावेल. आणि परब्रह्म कुठे जाईल तर कुठेही जात नाही, ते तसंच राहतं. याला म्हणतात नुरोनिया ठेला. काहीच उरलं नाही आणि तो राहिला. आता काहीच उरलं नाही आणि तो राहिला, तो म्हणजे कोण आहे? मीच आहे. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, ही 4 महावाक्य आपल्याला तेच सांगतात. जीव ब्रह्मैक्य प्रतिपादनाकरताच महावाक्याचा उपदेश असतो. मग असं जर होत असेल तर मग मी तरी राहिलो ना, मग हा मीही संपला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे सांगितलं, ठाईचा मुराला अनुभव. नुरोनिया ठेला, पण तो ठेला इतक्यात पूर्णता नाहीये. जो ठेला तो सुद्धा ठाईचा मुराला. म्हणजे जे उरतं ते परब्रह्म उरतं, पण ते परब्रह्म मी आहे असं म्हटलं की ते ज्ञान अर्धवट झालं. मग मी परब्रह्म आहे हेही संपून जातं आणि काहीच उरत नाही, त्यावेळेला त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं लक्षण इथे आपल्याला सांगितलं. नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुराला. आता मुराला म्हणजे तिथं मूर्तो. मूर्तो म्हणजे काय होतं? मूर्त या शब्दाचा अर्थ काय? मुरणं म्हणजे न दिसणं पण जाणवणं. आता लोणचं मूर्त म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आहे पण ते डोळ्याला दिसत नाही पण खाताना जाणवतं, याला म्हणतात मुरणं. स्वतःचं अस्तित्व संपूनही स्वतःच्या निरपेक्षतेमध्ये अस्तित्वानं राहणं याला मुरणं असं म्हणतात. आता हे अवघड आहे. तुकाराम महाराजांची भाषा सांगू. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे. तुका म्हणे मन मुरे, मन सुद्धा राहिलं नाही, काहीच राहिलं नाही, मी ब्रह्म आहे हाही भाव संपला. मग हा भाव संपल्यानंतर, कारण मी राहिलो हा जो भाव आहे हा सापेक्षतेत, ही सापेक्षता ज्या वेळेला संपून जाते त्यावेळेला निरपेक्षतेने माझ्या स्वतःची जी जाणीव मला अस्तित्व रूपाने होते त्यालाच ज्ञान असं म्हणतात, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. काहीच उरलं नाही पाहिजे. कशा पद्धतीनं? त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. बाकी सगळ्या कुठल्याही कागद आपण जाळला, वस्त्र आपण जाळलं, लाकूड आपण जाळलं तर त्याची राख खाली उरते, त्याचा कोळसा खाली उरतो, काहीतरी मागे शिल्लक राहतं. नामरूपात्मक फरक पडत असेल त्याचं नाव बदलत असेल. पूर्वी कागद होता, आता जळाल्यानंतर राख झाली. कागद आणि राख या नावात फरक पडला असेल. कागद पांढरा असेल, राख काळी असेल, रूपात फरक पडला असेल. नामरूपामध्ये फरक पडतो, प्रश्न तो नाही आहे. पण काहीतरी उरतं.
मूळ जे असतं त्याच्या रूपांतरामध्ये काहीतरी शिल्लक राहतं. पण ज्या वेळेला कापूर जाळला जातो त्यावेळेला खाली काय उरतं? काहीच उरत नाही. उजळली ज्योती, उजळली, मान्य आहे, ती ज्योती निर्माण झाली, कापूर पेटवला गेला, उजळली ज्योती, हे झालं. पण ठाईच समाप्ती झाली जैसी. काय उरलं खाली? काय उरलं नाही. आता अलीकडे मिळणारा कापूर खाली काहीतरी ठेवतो, तो शुद्ध नसतो, तो शुद्ध नसतो, त्याच्यामध्ये काही रसायनं वगैरे वापरलेली असतात. त्यामुळे कापूर जाळला की खाली काहीतरी काळा डाग तरी पडतो, त्याची काहीतरी आपल्याला वरधूर तरी दिसतो. पण जो शुद्ध कापूर असतो, ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये तो कापूर केळीच्या खांबामध्ये मिळतो असं सांगितलं. तो कापूर कसा शुद्ध कापूर कसा काढायचा, ते केळीच्या खांबामध्ये तो कापूर मिळतो असं ज्ञानोबरांनी म्हटले. आपल्याला ते काही आपण कुठे काढणार आहोत? शेवटी इथून जाताना बाजारातच नेणार आहोत. आता हे सांगितलं म्हणून काय कोणी खरंच केळीच्या बागेमध्ये जाऊन केळीचा एखादा खुंटा घेऊन येईल आणि मग त्याचे ते पापुद्रे काढेल आणि मग त्याच्या आतमध्ये ते बारीक बारीक कापराचे दव सापडतात ते गोळा करेल, मग ते एकत्रित करून त्याला वगैरे वगैरे, हे कोण करत बसणार? उगीच सांगितलंय, आपल्याला माहिती असावं, कानावर असावं म्हणून बोललो. आता हे जे कापूर संपला, अग्नी कर्पुराच्या मेळी काय उरली काजळी, तुकाराम महाराज म्हणतात. काय काजळी तरी उरली का? काही राहिलं नाही. काळेपणा राहिला का? काही राहिलं नाही. कापूर होता की नाही? होता. उजळला की नाही? उजळला. पण खाली काय राहिला? तर काहीच राहिलं नाही. या निर्विशेषत्वानं राहणं, याला वेदांतामध्ये ज्ञान असं म्हणतात. ज्ञान हे निर्विशेषत्वानं राहतं आणि जे निर्विशेषत्वानं राहतं त्यालाच ज्ञान म्हणतात. जे निर्विशेषत्वानं राहतं त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. आणि असं परब्रह्म पाहिजे असेल तर त्याच्याकरता एकच उपाय आहे, संतांच्या संगतीत गेलं पाहिजे, गुरूंची कृपा झाली पाहिजे, त्यांच्याकडून नाम घेतलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे नंतरचे प्रकार झाले. पण निर्विशेष रूपानं राहिलं पाहिजे. कारण काय होतं, निर्विशेषत्वानं जर राहिलं नाही आणि काही जर शेष राहिला तर जे राहिलं ते सुद्धा बंधनाला कारण ठरतं. आणि मग नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला का म्हटलंय, अजून मी आपल्याला जाता जाता एक सांगतो. अजून एक, आपल्याला थोडेसे शब्द परिचित आहेत पण गोंधळात टाकून जातो आपल्याला पुढे. हा काय इंग्रजीमध्ये एक असं म्हणतात, इफ यू कांट कन्व्हिन्स कन्फ्यूज. तर आता कन्व्हिन्स तरी मी करू शकत नाही ज्ञानाच्या बाबतीत, कन्फ्यूज तरी करतो तुम्हाला. हा काय होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी हा विचार मांडलाय. ज्ञानेश्वर 18व्या अध्यायामध्ये आलाय. तेथ विवेक वैराग्येसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती आवृत्तीसी बुडोनी जाय, असं ज्ञानेश्वर महाराजांचं विधान आहे. आपण आता त्याचा फार खोलात जाऊन विचार करायचा नाहीये. पण काय होतं, मी जीव आहे आणि जीव आहे म्हणून मी बंधनात आहे. हे तर आपल्याला काही याचा विस्तार करायचं कारण आहे. मी जीव आहे म्हणून मी बंधनात आहे. मग माझं बंधन संपलं पाहिजे. प्रत्येकाला ही अपेक्षा आहे. बंधात राहणं, पारतंत्र्यात राहणं कोणालाही नको आहे. आमचा बंध संपला पाहिजे, आमचं पारतंत्र्य गेलं पाहिजे, माझ्या मर्यादा संपल्या पाहिजेत. माणसाला हे वाटणं खूप स्वाभाविक आहे आणि ते गैरही नाहीये, हे मान्यच आहे. मग आता माझा बंध संपला पाहिजे, तो बंध संपला, ज्ञानाने संपला. मग बंध निवृत्ती झाली. जी बंध निवृत्ती झाली तो बंध गेला आणि मी जर मुक्त झालो तर त्या अवस्थेला म्हणतात मोक्ष. बरोबर आहे. बंध गेला, मोक्ष प्राप्त झाला. आता गंमत अशी आहे वेदांतामध्ये की हा जो मोक्ष मिळालाय ना, हा मोक्ष सुद्धा बंधच आहे. पटत नाही. बंध तर बंध म्हणून मान्यच आहे, पण ज्या मोक्षाने आम्हाला बंधनातून सोडवलं तो मोक्ष सुद्धा बंधनच आहे. फक्त ते चांगलं बंधन आहे एवढंच आहे. एक सामान्य प्रश्न आहे, समजा एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला पोलिसांनी अटक केली काही कारणाने आणि त्याला हातामध्ये बेड्या घातल्या. माणूस प्रतिष्ठित आहे, काहीतरी चूक झाली आहे, पोलीस आले, बेड्या घातल्या. पण माणूस प्रतिष्ठित आहे म्हणून पोलिसांनी त्याला असं विचारलं की तुम्ही खूप प्रतिष्ठित आहात, श्रीमंत आहात, गावामध्ये तुमचं नाव आहे, तुमची प्रसिद्धी आहे,
तर तुम्हाला असं बेड्या घालून नेणं आम्हाला काही बरं वाटत नाही. एरवी तुम्ही वैभवात राहिलेले आहात, तर आम्हाला फक्त एकच सांगा की तुम्हाला लोखंडाच्या बेड्या चालतील का सोन्याच्या आणू देत? तर तो काय म्हणेल? तो म्हणेल का मला लोखंडाच्या नको, सोन्याच्या हव्या आहेत. अरे सोन्याच्या असल्या तरी त्या बेड्याच आहेत ना. मला मोक्ष मिळाला हा विचार सुद्धा बंधच आहे. ज्या मोक्षाने आमचा बंध दूर केला तो मोक्ष सुद्धा आमचं बंधन आहे. कारण मी मुक्त झालो हा मी जर मोक्षामध्ये शिल्लक राहत असेल तर तो मोक्ष सुद्धा माझ्या जीवनातलं बंधनच आहे. कारण मी मुक्त झालो याच्यातला मी अजून संपला नाहीये. मग तो मोक्षाचा विचार का बंधनकारक आहे? कारण तो बंधाच्या सापेक्षत्वानं आला म्हणून. वेदांतात विचार काय आहे? सापेक्षत्वानं जे जे येतं ते बंधनाला कारण आहे. जे सापेक्ष आहे ते बंध आहे, तो बंध आहे. एवढा एक लक्षण आपण बघा, एक व्याप्ती आपण बघा. जे सापेक्ष आहे ते बंध आहे किंवा बंधनकारक आहे, त्याला बंध असं म्हणा. मोक्ष जर बंधाच्या सापेक्षतेत येत असेल तर मोक्ष सुद्धा बंधन आहे. मग बंधाच्या सापेक्षतेत नसलेला मोक्ष आला पाहिजे. मग असा कोणता मोक्ष आहे? मोक्ष रेखे आला भाग्य विनटला तोच आहे. नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुराला हा जो मोक्ष आहे ना, हा निरपेक्ष मोक्ष आहे. कारण इथं विशेषच काही राहिलेला नाही. निर्विशेष ज्ञान, ज्या ज्ञानाचा विशेष नाही. आता ज्ञानाचा विशेष नाही म्हणजे काय? हे ओळखायचं कसं? याचं एक उत्तर वेदांतांनी दिलंय. जे प्राप्त झाल्यानंतर शब्दातून मांडता येतं तिथे विशेष मानावा, आणि जे प्राप्त झाल्यानंतर सांगता येत नाही ते निर्विशेष मानावा. सोपा उपाय, सोपा फरक. जे शब्दातून मांडता येतं त्याला विशेष म्हणा, जे शब्दातून मांडता येत नाही त्याला निर्विशेष असं म्हणा. आता याचा विचार विस्तारानं करण्याचं कारण नाही. मी मुक्त झालेलो आहे, आता मला कोणतंही बंधन राहिलेलं नाही. बंधनात फार दुःख असतं, बंधन म्हणजे त्रास असतो, बंधन म्हणजे पारतंत्र्य असतं. आता मला कोणताही पारतंत्र्य राहिलेलं नाही, आता मला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत, असं जर मी म्हणत असेल तर हा जो मोक्ष आहे ना, मी शब्दातून मांडू शकतोय. तो मी कदाचित व्यतिरेकाने मांडेन किंवा अन्वयाने मांडेन, तो महत्वाचा मुद्दा नाहीये. मी मांडू शकतो आहे हे महत्वाचं आहे. पण जो बंधाच्या निरपेक्षत्वानं प्राप्त झाला, नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुराला. आता सांगा शब्दानं ह्याच्यात काय सांगता येतं? जो ठाईचं मुराला तो काय सांगेल? ठाईचं मुराला तर सांगण्याकरता तोच राहिला नाही. कारण सांगण्याकरता भेद लागतो, तो भेद त्याच्याजवळ राहिला नाही. याला निरपेक्षत्वानं प्राप्त होणारी अवस्था म्हणतात. यालाच निर्विशेषत्व असं म्हणतात. आणि निर्विशेषत्व हे नेहमी अनिर्वचनीय असतं, तिकडे जात नाही. या अनिर्वचनीय या निर्विशेषाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ठाईचं मुराला अनुभव, तो अनुभव सुद्धा ठाईचं मुराला, तो तिथल्या तिथेच मुरला. मला लोकांना सांगता येत नाही, बऱ्याच वेळेला आत कळत असतं पण ते प्रत्येक वेळेला बोलून नाही दाखवत आहे, कारण ते आपल्याला सांगताच येत नाही. चोखोबा रायांनी, चोखामेळा महाराजांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलंय. साखर आहे, साखर आपण खाल्ली असेल म्हणजे हा काही प्रश्न नाही आहे. खाल्ली आहे का असा प्रश्न नाही, खाल्लीच आहे, सगळ्यांनी खाल्लेली आहे म्हणून तर रक्तात दिसली, तर खाल्ली, ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांचं उत्तर याच्यामध्ये काही विकल्पात येणार नाही की ती कशी लागली. सगळ्यांचं उत्तर एकच आहे, गोड लागली, गोड लागली. आता गोड लागली साखर, तर माझा प्रश्न असा आहे की गोड लागली म्हणजे नेमकी कशी लागली मला सांगा. गोडी म्हणजे काय मला सांगा. सापेक्षतेनं सांगू नका, निरपेक्षतेनं सांगा. साखर गोड लागली म्हणजे काय? मग माणूस म्हणतो अहो ते आवळ्यासारखी नव्हती, सापेक्षता आली. म्हणजे आंबटपणाच्या सापेक्षतेने तुम्ही गोडीचं वर्णन केलं. मिरची सारखी नव्हती, तिखटाच्या सापेक्षतेनं गोडीचं वर्णन केलंय. हे सांगूच नका. गोड लागली म्हणजे कशी लागली ते सांगा. मी थांबतो, काय माझा प्रवास थांबेल एवढंच आहे. उद्या भेटू आपण, उद्या मला सांगा, चालेल का? गोड म्हणजे काय सांगा ना. पण चोखोबारांनी त्याच्यापेक्षा अजून एक त्याच्यामध्ये अलौकिकता ठेवली. ते म्हणतात की
एखाद्याला साखर खायला दिली आणि कशी लागली म्हणून विचारली तर गोड लागली असं तो म्हणतो, पण गोड म्हणजे काय हे त्याला सांगता येत नाही. आणि समजा ती साखर मुक्या माणसाला खायला दिली आणि त्याला विचारली कशी लागली, तर बोलणाऱ्याला विचारली तर तो निदान गोड तरी म्हणू शकतो. गोड लागली हे नुरोनिया ठेलाय आणि मुक्याला खायला देऊन विचारली तर हे ठाईचं मोराल आहे. एवढा फरक लक्षात घ्या. निर्विशेषत्व हे शब्दातून येतच नाही. गोडीचं वर्णन आपण कधीच करू शकत नाही. एकाने सांगितलं साखर कशी आहे रे, तो म्हणाला गोड आहे. मग गोड म्हणजे काय सांग, याने पुष्कळ पद्धतीनं सांगितलं, जमलं नाही. त्या सॉक्रेटिसच्या चरित्रामध्ये हे आलंय. मग त्यांनी काय केलं, एक तिसरा माणूस तिथून चालला होता. काय भांडण चालू आहे, अरे म्हणे मी याला गोड म्हणजे काय हे सांगतोय, ह्याला गोड कळत नाही. तर तिसरा शहाणा होता, तो सांगण्याच्या भानगडीत पडला नाही. त्यांनी पटकन त्याचं नाक दाबलं, तोंड उघडलं की खडी साखर जिभेवर ठेवली आणि सांगितलं याला गोड म्हणतात. कारण हे शब्दातून येणारं नाहीये. म्हणून ठाईच मुराला हा अनुभव असावा लागतो. ज्या वेळेला जे अनुभवातून कळतं ते सगळंच आपल्याला शब्दातून मांडता येत नाही. ब्रह्मस्वरूपाचा ब्रह्मज्ञानाचा अनुभव असू शकतो, ते शब्दानं सांगता येत नाही. हेच त्याचं निर्विशेषत्व आहे. हेच त्याचं निर्विशेषत्व झालं. म्हणजे गोडपणा आहे हे आपल्याला मान्य आहे, पण गोडी म्हणजे काय हे सांगा तर सांगता येत नाही. त्या सॉक्रेटिसचे 2 शिष्य होते. एक प्लेटो होता आणि एक डेमोस्थेनिस होता. दोघे जण होते. तो डेमोस्थेनिस जो होता तो असा विदेहीच होता. प्लेटो सारखी त्यांनी काही पाठशाळा उघडली नाही, विद्यार्थ्यांना शिकवावं असं त्याला काही वाटलं नाही, ग्रंथ निर्मिती करावी असं काही त्याला वाटलं नाही. तो आपल्या मस्तीत असायचा. त्याचं मोठं गमतीचं चरित्र आलं. ते एके दिवशी अलेक्झांडर त्या उन्हाला हा बसला होता, थंडीचे दिवस, उन्हाला बसला. ग्रीक देशातली कथा, अथेन्स नावाची नगरी, त्या नगरीतली ही कथा. ऊन पडलं म्हणून थंडी वाजत होती म्हणून उन्हाला बसत. उन्हाला बसल्यानंतर त्याची कीर्ती ऐकून अलेक्झांडर राजा त्याला भेटायला म्हणून आला. तर त्याची सावली याच्या अंगावर पडली. यांनी वर बघितलं कोण आलं म्हणून. तर त्याने अलेक्झांडरने परिचय करून, कोण आहे तुम्ही? त्याला माहितीच नाही हा आपला राजा आहे. तो विदेहीच होता. कोण तुम्ही? म्हणे मी या देशाचा राजा आहे, अलेक्झांडर. मग याने आपला परिचय करून दिला. मी या देशातला सगळ्यात मूर्ख आणि दरिद्री माणूस, माझं नाव डेमोस्थेनिस. परिचय झाला. त्यांनी सांगितलं राजाने असं का म्हणता, तुमच्या ज्ञानाची कीर्ती ऐकून मी तुमच्याकडे आलोय आणि तुम्हाला काहीतरी देण्याची माझी इच्छा आहे, तर तुम्हाला मी काय देऊ? त्यांनी सांगितलं खरंच मागू का तुमच्याकडे? राजाला वाटलं धन मागेल. यांनी सांगितलं काही नको, सध्या माझं ऊन फक्त सोडा आणि इथून निघून जा, मला काही नको तुमच्याकडं. तो दिवसभर एखाद्या पिपामध्ये बसलेला असायचा. पण त्या प्लेटोच्या पाठशाळेमध्ये त्याचं येणं जाणं असायचं. एके दिवशी तो प्लेटो आपल्या एका विद्यार्थ्याला गती म्हणजे काय हे समजावून सांगत. गतीचे नियम काय असतात, एखाद्या वस्तूला प्राप्त होणारी गती ही कशी ओळखायची असते आणि ती गती ही नेमकी संकल्पना काय आहे हे प्लेटो आपल्या विद्यार्थ्याला समजावून सांगत. त्या विद्यार्थ्याला काही केलं ते कळत नव्हतं. त्याने 2-4 दृष्टांत दिले, अमुक केलं तमुक केलं, पुष्कळ केलं, चेंडूला लाथ मारली, मग चेंडू ते जोपर्यंत त्याच्यामध्ये ते सामर्थ्य होतं, तोपर्यंत ती शक्ती होती, तोपर्यंत ते चेंडू पुढे गेला. किती जोरात आपण वेगाने लाथ मारतो, किती शक्ती त्या चेंडूच्या ठिकाणी प्रस्थापित करतो पायातून, ती शक्ती संपेपर्यंत त्या चेंडूची जी अवस्था असते त्याला गती वगैरे वगैरे. त्याने, मी त्या क्षेत्रातला नव्हे, पण त्यांनी बरंच समजावून सांगितलं. त्या विद्यार्थ्याला काही ते कळेल. तो प्लेटो वैतागला. कळत कसं नाही, काही विद्यार्थी असतात किती समजावलं तर तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा, असं तुकोबारांनी म्हटलं. होतं असं कधी कधी, तर त्याला समजे ना. तिथून तो डेमोस्थेनिस चालला. त्याने ते बघितलं याचा त्रागा चालू आहे, समजावून सांगतोय, विद्यार्थी म्हणतोय मला कळलं नाही, पुन्हा एकदा सांगा, कळलं नाही. शेवटी तो जवळ गेला आणि प्लेटोला विचारलं काय चाललंय? म्हणे मी याला गतीचा नियम समजावून सांगतोय, गती म्हणजे काय हे अर्धा तास झाला समजावून सांगतोय, या मूर्खाला कळत नाहीये. म्हणे काय सांगितलं? म्हणे असं सगळं सांगितलं. ते सांगितलं वेडा आहेस तू, तुला कळत नाही, मी सांगतो. तो म्हणाला अरे मला विद्यार्थ्यांना शिकवून सवय आहे, मला कळतं विद्यार्थ्यांना कसं सांगावं. तू कधी शिकवणीला येत नाहीस, कधी विद्यार्थ्याचा वर्ग घेत नाहीस, आणि तू कसं सांगणार? तो म्हणलं तुला काय करायचंय, मी समजावून सांग. म्हणे काय समजावून सांगणार? त्याने त्या विद्यार्थ्याच्या बखोटीला धरलं, ओढत नेलं, त्याला सांगितलं याला गती म्हणतात. झालं, संपलं.
म्हणजे बऱ्याच संकल्पना या शब्दातून अक्षरातून आपल्याला व्यक्त करता येत नाहीत. निर्विशेषत्व हे कधीही शब्दातून व्यक्त होत नाही. ज्ञानाला विशेषत्व आलं की ज्ञान हे वचनीय झालं. मग ते ज्ञान हे ज्ञान म्हणण्याच्या योग्यतेचं राहिलं नाही. म्हणून नुरोनिया ठेला आणि त्याच्या बरोबरीनं निर्विशेषत्व यायचं असेल. नुरोनिया ठेला हा ज्ञानाचा विशेष झाला, पण तोही विशेष गेला पाहिजे, तो मोक्षही आटला पाहिजे. मोक्ष नावाची संकल्पना ही सापेक्षतेतून आलेली, बद्धाच्या सापेक्षतेतून आलेली, बंधनाच्या सापेक्षतेतून आलेली मोक्ष नावाची संकल्पना ही संपली पाहिजे. याच्या करता म्हणून ठाईच मुराला. आता तिथं काय उरलं तर काहीच उरलं नाही. मग काहीच नाही का? नाही, काहीतरी आहे, पण जे आहे ते मी आहे, पण मी आहे हे सांगता येत नाही. याला म्हणतात ज्ञान आणि याला म्हणतात परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा बोध जर व्हायचा असेल तर त्याच्याकरता सद्गुरूंकडे जावं लागेल, त्याच्याकरता साधूंकडे जावं लागेल, संतांकडे जावं लागेल आणि मग आपल्याला ते प्राप्त होईल. कोहम या पदाचं उत्तर देताना सोहम हे उत्तर येतं, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोहम तेही अस्तवले. सोहम सुद्धा टिकायचं नाही, तेही अस्तवले, ते पण संपलं पाहिजे. त्या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंची पूजा केली. मानस पूजा आहे आणि त्या पूजेमध्ये आरती आणि दीप ओवाळायचा आहे आपल्या सद्गुरूंना. तर तो कसा आणि कोणता दीप आहे हे सांगताना फार गोड शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले. तेथ अहम हा धूप जाळू, न अहम तेजे ओवाळू, आणि मग सामरस्य पोटाळू निरंतर. निरंतर सामरस्य व्हायचं असेल तर अहमचा धूपही जळला पाहिजे. कारण धूप म्हणजे उदबत्ती वगैरे आपण जे जाळतो त्याचा धूर होतो, अहमचा धूर फार होतो. तुमच्या लक्षात आलं का? अहम जिथं असतो ना तिथं धूर फार होतो. हा, मग ते सोहमनी तो धूर काढावा लागतो. म्हणून धूपाचा धूर असतो पण दीपाला धूर नसतो. त्यामुळे अहम हा धूप जाळू आणि न अहम मी कोणीच नाहीये या तेजाने आम्ही त्यांना ओवाळू, तरच ते सामरस्य निर्माण होईल आणि ते निरंतर राहील. ही पूजा 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आलेल्या नमनामध्ये ही पूजा आहे. सोहम तेही अस्तवले, नाहम तेजे ओवाळू, ही सगळी पदं आपल्याला काय सूचित करतात तर नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव. आता असा अनुभव हा बोध अनिर्वचनीय स्वरूपाचा आहे, तो ठाईचं मुरलेला आहे, तरच तो अनुभव आहे. त्याचं काहीही शिल्लक राहिलं नाही, मी म्हणून काही राहिलं नाही. कारण बऱ्याच वेळेला सगळं संपतं पण मी हा शिल्लक राहत असतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी मी हा शब्द 3 अर्थाने वापरलाय ज्ञानेश्वरीमध्ये. आता मला ते सगळं सांगायला वेळ नाही आहे तेवढा, पण त्याच्याकरता उदाहरण दिलं, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. आता ठाईच समाप्ती झाली, कशी झाली ते सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये चिंतन केलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काहीच उरत नाही, आणि काहीच उरत नाही म्हणून बोलण्यासारखंही काही राहत नाही. काहीच उरलं नाही तर काय सांगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय न बोलोनी बोलोनी न बोलीजे तोंड भरोनी, जाणीव नेणीव सांडोनी जाणीजे जे. तिथं जाणीवही सांडली पाहिजे, नेणीवही गेली पाहिजे, पण तरीही या दोन्हीच्या निरपेक्षतेनं जी जाणीव शिल्लक राहायला पाहिजे ती राहतेच. कारण परब्रह्म हे राहतं, ते संपत नाही. परब्रह्माचा नाश नाही, परब्रह्माचा बाध नाही, परब्रह्माचा लय नाही. वेदांतामध्ये 3 प्रकारांनी हा विचार बोलून दाखवला जातो. जो व्यावहारिक पदार्थ असतो त्याचा नाश होतो, जो व्यावहारिक पदार्थ आहे त्याचा नाश होतो, कल्पित पदार्थाचा बाध होतो आणि कार्याचा कारणामध्ये लय होतो. हे लय, बाध आणि नाश असे तीन गोष्टी आहेत. मातीचं मडकं आहे, त्या मडक्याचा बाध नाही होत. ते मडकं जर हातातून सुटलं आणि जमिनीवर पडलं तर ते फुटतं. त्या फुटण्याला काय म्हणतात? नाश झाला, नाश म्हणतात. व्यावहारिक जो पदार्थ आहे, जो नामरूपात्मक आहे, जो इंद्रियांनी प्रमाज्ञानाने जाणता येऊ शकतो, अशा व्यावहारिक पदार्थाचा त्याला नाश म्हणतात. त्या पदार्थाचा जो अंत होतो त्याला नाश अशी संकल्पना आहे. मडकं फुटलं, नाश झाला त्याचा. परंतु आपण काल बोललो तसं दोरीवर सर्पाचा भ्रम झाला आणि एकाने काठी आणली आणि त्या सापाला मारण्याचा प्रयत्न केला, तर तो सापाचा नाश झाला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. त्याचा बाध झाला. बाध हा कल्पित पदार्थाचा होत असतो.
बाध हा व्यावहारिक पदार्थाचा होत नाही. जे जे कल्पित आहे त्याचा त्याचा बाध आहे. आणि जे कार्यकारण भावाला आलेलं आहे त्या कार्याचा कारणामध्ये लय होत असतो, बाध होत नाही. आणि सगळ्याचा लय ज्याच्यामध्ये होतो ते जे परब्रह्म आहे त्याचा लय कशातही होत नाही, म्हणून ते शिल्लक राहतच, ते कुठेच जात नाही, ते तसंच राहतं, ते राहतच राहतं. कारण त्याचा बाधही नाही, त्याचा नाशही नाही. परब्रह्म व्यावहारिक नाही म्हणून त्याचा नाश नाही, परब्रह्म सत्य आहे म्हणून त्याचा बाध नाही, आणि परब्रह्म कशाचं कार्य नाहीये म्हणून त्याचा लय नाहीये. पण ते सगळ्याचं कारण असेल तर सगळ्याचा लय त्याच्यात आहे. म्हणून हा दृष्टांत दिला, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. आता हा जो अनुभव आहे, या अनुभवाला ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्ष असं म्हटलंय. मोक्षाची खरी संकल्पना ही आहे. बंध निवृत्तीला मनुष्य मोक्ष म्हणतो, पण वेदांत कधी बंधाला सत्यता देत नाही. आणि बंधाला सत्यता नाही म्हणून तत्सापेक्ष मोक्षालाही सत्यता नाहीये वेदांतात. मोक्षही खरा नाहीये वेदांतामध्ये, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित, पण मोक्षाला सुद्धा वेदांत सत्य मानत नाही, हे लक्षात घ्या. कारण का? कारण तो मोक्ष बंधनाच्या सापेक्षत्वानं आला. मग अरे मग सत्यता कशाला? त्या मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांच्या काही कारिका आहेत. त्या कारिकेमध्ये त्यांनी अजातवादाचा सिद्धांत मांडलाय, जो वेदांताचा मूलभूत सिद्धांत मानला जातो. तो सिद्धांत मांडताना त्यांनी असं म्हटलंय, न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. अशी कारिका आहे. काय म्हणे, या जगतामध्ये न निरोधो, कशाचा निरोध होत नाही, न च उत्पत्ती, कशाची उत्पत्ती होत नाही, काही उत्पन्न होत नाही, काही लय पावत नाही. न बद्धो, या जगतामध्ये कोणी बद्ध नाहीये. न च साधकः, कोणी साधक नाहीये. न मुमुक्षु, या जगतामध्ये कोणी मुमुक्षु नाहीये. न वै मुक्त, या जगतामध्ये कोणी मुक्त नाहीये. अरे मग काहीच नाही तर आहे काय? आहे ते एकच परब्रह्म आहे. ते बद्धही होत नाही, ते मुक्तही होत नाही. याला अजातवाद असं म्हणतात. आणि या अजातवादाचा सिद्धांत बघितला तर अशी अवस्था प्राप्त होणं, याला खऱ्या अर्थाने मोक्ष असं म्हटलं गेलं. मोक्ष त्याला अपवर्ग असं म्हणतात, काहीच नाही. म्हणून म्हटलं वेदांत दुःख ही संकल्पना मानत नाही, वेदांत विकार ही संकल्पना मानत नाही, वेदांत अंधार ही संकल्पना मानत नाही. म्हणून वेदांत बंध ही संकल्पना मानत नाही. आणि बंध मानत नाही म्हणून मोक्ष मानत नाही, अंधार मानत नाही म्हणून प्रकाश मानत नाही, विकार मानत नाही म्हणून विचार मानत नाही. आपण विचार करून बघा काय, क्रोध आणि शांती या दोन संकल्पना परस्पर विरोधी वाटतात. ऐका, क्रोध आणि शांती या संकल्पना परस्पर विरोधी वाटतात, मान्यच आहे. विकल्प कशाचा आहे? तुम्हाला क्रोध हवा आहे का नकोय हा विकल्प आहे, का तुम्हाला शांती हवी आहे का नको हा विकल्प आहे? विकल्प कशाचा देता? आपण काय म्हणा, तुम्हाला शांतता हवी आहे ना, हा विकल्प वेदांत कधीच स्वीकारत नाही. वेदांत म्हणतो तुम्हाला क्रोध हवाय का नको ते सांगा. कारण कल्पित पदार्थाला सत्य मानणं हा माणसाचा स्वभाव आहे. शांती तुम्हाला स्वभावतः आहेच आहे, कारण तोच तुमच्या आत्म्याचा धर्म आहे, कारण तोच तुमच्या आत्म्याचं ते स्वरूप आहे. त्यामुळे तुम्हाला क्रोध हवाय का नाही हा विकल्प असू शकतो, तुम्हाला शांती हवी आहे का नाही हा विकल्प नाहीच आहे आपल्याकडे. हा विकल्प देताच येत नाही. तुम्हाला चिडायचंय का चिडायचं नाहीये हा विकल्प आहे. तुम्हाला शांत राहायचंय का, तुम्ही चिडू नका, तुम्ही शांतच आहात. हो, शांती आहेच आहे, ती नव्याने आणावी लागत नाही. आता लोक दुर्दैवाने हा शब्दप्रयोग, एखाद्या माणसाला श्रद्धांजली वाहताना असं म्हण, त्यांच्या आत्म्याला शांती लावो. कशाला लावो? तो आत्मा शांतच आहे. तू कशाला म्हणतोय त्यांच्या आत्म्याला शांती? आत्म्याला शांती वगैरे काही नसते. आत्मा स्वभावतः शांत आहे, कारण शांत हे त्याचं स्वरूप आहे, ते त्याचं स्वरूप आहे. हा, तुम्हाला त्याचं स्वरूप नको असेल तर विकल्प दुसरा. जे आहेच आहे त्याचा विकल्प नसतो, जे आरोपित केलं जातं त्याचा विकल्प असतो. हे लक्षात घ्या. जे आरोपित केलं जातं त्याचा विकल्प आहे.
अहो मला सांगा, तुला डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय हा विकल्प असेल, का तुला जगायचंय का जगायचं नाही हा विकल्प असेल? तुला डॉक्टर व्हायचंय, कारण डॉक्टर हे त्या पदवीचा त्याच्यावर केला गेलेला आरोप आहे, याचा विकल्प असू शकतो. आत्मतत्वाचा विकल्प असेल का? असणार नाही. शांतीचा विकल्प असेल का? असणार नाही. ज्ञानाचा विकल्प असेल का? असणार नाही. तुम्हाला वृत्तीज्ञान का ब्रह्मज्ञान हा विकल्प दिला जाईल. पण ज्या ब्रह्मज्ञानाचा विकल्प दिला जाईल ते जर वैकल्पिक असेल तर तो विकल्प गेल्यानंतर जे ज्ञान राहतं त्या ज्ञानाला ज्ञान म्हणा. असा आहे विचार, असा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे विचार असणं, विचार करायचा आहे का करायचा नाही हा विकल्प आहे, आत्म्याचा विकल्प नाहीये. मग ब्रह्मज्ञान विचाराने होत नाही का? असं आहे. विचाराचा एक महत्व आहे, पण विचारातून प्राप्त होणारा मोक्ष काय आहे याचा जर बारकाईनं विचार केला तर विचाराने मोक्ष मिळतो असं नाही आहे. जिथे विचार थांबतो त्याला मोक्ष म्हणतात. थोडं बघा मी काय सांगतो ते. वेदांतात काय आहे, आता हे थोडं अजून अवघड करतो म्हणजे सोपं होईल. हा म्हणजे काहीच कळालं नाही म्हणजे बरं, हा कळलं पुढे चला असं तरी म्हणतो मनुष्य. थोडं अजून काय होतं, विकार आणि विचार हे दोन्ही दोष आहे. विकार हाही दोष आहे आणि विचार हाही दोषच आहे. मी प्रवचनात सांगतोय याची मला कल्पना आहे, मी काय सांगतोय हे मला माहिती आहे म्हणून बोलतो. उदाहरण सांगतो, जाऊ दे, हे लांबवण्यात अर्थ नाही आहे, पुढे जायचंय आपल्याला. असं आहे, एखादं तळ आहे, खूप शांत आहे, खूप शांत आहे, पाणी एकदम शांत आहे, वारा सुटलेला नाहीये, काही नाहीये, एकदम शांत, रात्रभर शांत तळ आहे. आणि कोणीतरी एकदम एखादा मोठा दगड त्याच्यामध्ये टाकला तर काय होईल? पाणी अशांत होऊन जाईल, खालचा गाळ वर येईल, पाणी गढूळ होऊन जाईल, हे सगळं होईल. झालं. आता दुसरं सांगतो मी. पाणी खूप शांत आहे, तळ्यातलं पाणी खूप शांत आहे, काही कोणी त्यात दगड टाकलेला नाहीये, काही नाही, वारा सुटलेला नाही, काही नाही, एकदम शांत स्थिर पाणी आहे. आणि त्या तळ्याच्या काठावर असणाऱ्या झाडाचं एक पान गळालं आणि ते पाण्यावर पडलं. त्याचे तरंग निर्माण होतात की नाही? तरंग निर्माण होतात. आता गंमत अशी आहे, याच्यातली कोणती अवस्था आपल्याला आवडते? दगड टाकण्याने पाणी अशांत झालं म्हणजे त्याच्यावर तरंग निर्माण झाले आणि पाणी गढूळ झालं हे बरं वाटतं, का पान पडलं आणि पाण्यावर तरंग निर्माण झाले हे बरं वाटतं? पाण्यावर पान पडलं आणि तरंग निर्माण झाले हे बरं वाटतं. पण खरं सांगू, हे दोन्ही चुकीचं आहे. का? दगड पडणं काय आणि पान पडणं काय? पाणी अशांत होतंय हा परिणाम सारखाच आहे. फक्त हा परिणाम दिसायला बरा वाटतो म्हणून त्याला विचार म्हणतात, आणि या परिणामातून पाणी गढूळ होतं म्हणून याला विकार म्हणतात. पण विकार आणि विचार या दोन्हीचाही परिणाम अंतःकरण अशांत होणं याच्यावरच होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, विचारानेही अंतःकरण अशांतच आहे आणि विकारानेही अंतःकरण अशांतच आहे. मग विचार करू नये का? करावा. मग त्याच्याने मोक्ष मिळतो की नाही? मिळतो. मग विचार आणि विकार याच्यात अंतर नाही असं म्हणताना त्याचं उत्तर असं आहे, विचाराचा एक तरंग निर्माण झाला आणि तो तरंग शांत झाला. एक विचार अंतःकरणात निर्माण झाला, तो शांत झाला, आणि दुसरा विचार निर्माण झाला नाहीये. एक निर्माण झाला आणि शांत झालाय, आणि दुसरा निर्माण झालेला नाहीये. पहिला शांत झाला आणि दुसरा उत्पन्न झाला नाही. या दोन विचारांमधली जी जागा असते ना त्याला मोक्ष असं म्हणतात.